हा भाग मोठ्या प्रमाणावर दगडखाणी आणि क्रशर उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे। मात्र या भागात अनधिकृत दगड वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। तर याच अनधिकृत प्रकरणाला आळा घालण्यासाठी मौजे गुंडले सजाचे तलाठी हितेश राऊत गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। तर मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी तलाठी राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतुकीवर कारवाई सुरू केली। या दरम्यान एका ट्रक मालकाने त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली। ही घटना इतकी तीव्र होती की राऊत यांना तात्काळ पोलिसांना पाचारण करावे लागले। पोलिसांच्या मदतीने तलाठी राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतूक करणारे 3 ट्रक ताब्यात घेतले। या प्रकरणी तलाठी राऊत यांच्याकडून संबंधित ट्रक मालकाविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत। बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खाणी आणि दगड वाहतूक होत असल्याचे वारंवार उघड होत आहे। प्रशासनाच्या वारंवार होणाऱ्या कारवाईनंतरही या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत। तलाठी राऊत यांच्यासारखे अधिकारी हे प्रकरण थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करत आहेत। मात्र अशा प्रकरणाच्या हल्ल्यांमुळे प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तर नियम कितीही कडक असले तरीही अनधिकृत काम करणारे त्या नियमांना तिलांजली देण्याच्या योजना बनवतात असंच या प्रकरणी समजते। कारण येथे हा तलाठी लाचखोर नसून समाज हितासाठी त्यांनी सत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र आपल्याकडे सत्याला जागाच नाही। त्यामुळे जरी हा प्रश्न पोलीस स्टेशनला गेला असेल तरी खदानीचे हप्ते पाहता हे प्रकरण कुठून तरी दाबले जाण्याची शक्यता आहे आणि कदाचित या तलाठ्याची बदली होण्याची शक्यता आहे। असेच नियम आपल्याकडे आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। स्थानिकांनी प्रशासनाला अशा प्रकारांवर त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तलाठी विभागाने अशा घटनांना बळी न पडता त्यांच्या कारवायांवर ठाम राहण्याचे ठरवले आहे। अनधिकृत दगड वाहतुकीवर कोणताही समझोता होणार नाही असा इशारा तलाठी राऊत यांनी दिला आहे। तर बोईसर परिसरातील ही घटना प्रशासन आणि स्थानिकांमध्ये खळबळ माजवणारी ठरली आहे। यामुळे अनधिकृत खाण व वाहतुकीच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे।